हाय मुलांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3. क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन डेसिमल फॉर्म. तर इथे रॅशनल नंबर दिलेले आहेत, तर ते आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे आहेत, म्हणजेच त्याची डिव्हिजन करायची आहे. आणि जे आन्सर डेसिमल फॉर्म म्हणजे काय, पॉईंटमध्ये आन्सर येणार आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन आहे 9 डिवाइड बाय 37. ठीक आहे, आता याचे आपण डिव्हिजन करूयात. आता आपल्याला 37चा टेबल येत नाही, मग 37चा टेबल असा तयार करून घ्यायचा. ही एक मेथड आहे. आणि अजून एक मेथड आहे, 37 + 37 केले की तुम्हाला 37 2 मिळणार आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नंबरमध्ये जेव्हा तुम्ही +37 करता तेव्हा तुम्हाला नेक्स्ट नंबर मिळत जाणार आहे. ठीक आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारे टेबल तयार करू शकता. आता आपण बघूयात 9 डिवाइड बाय 37. आता 37पेक्षा 9 हा नंबर खूप छोटा आहे, हो ना. 37च्या टेबलमध्ये तर तो येतच नाही, म्हणून आपण इथे त्याला 0ने डिवाइड करणार आहोत. ठीक आहे, मग इथे आन्सरमध्ये आला 0. सो 9 - 0 काय आलेलं आहे, 9च आलेलं आहे. आता इथे काहीच नंबर नाही आहे, याच्या पुढे सुद्धा काहीच नंबर नाही आहे. काहीच नाही म्हणजे आपण तिथे काय घेणार आहोत, 0 घेणार आहोत. ओके, आता किती नंबर झाला आपला तयार, 90. आणि इथे आपण 0 घेतला म्हणून इथे काय द्यायचं आहे, एक पॉईंट द्यायचा. ओके, आता आपल्याकडे 90 आलेलं आहे. मग 37ने आपल्याला 90ला डिवाइड करायचं आहे. मग 37च्या टेबलमध्ये बघायचं 90 येतो का, तर 37च्या टेबलमध्ये कुठेच 90 येत नाही. मग आता 90पेक्षा जो स्मॉल नंबर आहे, छोटा नंबर आहे, तो आहे का आपल्याकडे, तर हो आहे, तो आहे 74. म्हणजेच 74 कितीला आहे, सेकंड नंबरला आहे. म्हणजे 37 2 जा 74. म्हणून आपण इथे डिवाइड करताना इथे लिहिणार आहोत 37 2 जा 74. आणि ते करणार आहोत त्याच्यातून सबट्रॅक्ट म्हणजे मायनस करायचं आहे. ओके, आता 0मधून 4 जात नाहीत, सो इथे येणार आहे 10. आणि हा 9चा होणार आहे 8. आता ही बेसिक सबट्रॅक्शन आहे, ती तुम्हाला आली पाहिजे. ओके, सो 10मधून 4 गेले, राहिले 6. आणि 8मधून 7 गेले, राहिला 1. ओके, मी हे माइंडमध्येच केलेले आहे सबट्रॅक्शन, इथं काही ते करत बसायचं नाही. ओके, आता परत इथे काय घेणार आहोत, आपण एक 0 घेणार आहोत. ओके, आणि तुम्हाला हे असं समजत नसेल, अवघड जात असेल, तर तुम्ही इथे 9, आपण 9ला कसं लिहू शकतो, 9.0000 असं लिहू शकतो. मग आपण हा 0 इथे खाली घेतला, मग हा 0 आपण इथे नेक्स्टला घेतला, असंही करू शकता. ठीक आहे, जे तुम्हाला इझी वाटेल ना तशा मेथडने करा. आता आपल्याकडे काय नंबर तयार झालेला आहे, 160. आता 160 तर या टेबलमध्ये नाही आहे 37च्या, तर त्याच्यापेक्षा स्मॉल नंबर कोणता आहे, 148. आणि तो आहे 4th नंबरला. म्हणजे 37 4 जा 148. सो आपण इथे डिवाइड कितीने करणार आहोत, 4ने करणार आहोत. सो इथे लिहिणार 148 मायनस, ओके, 10मधून 8 गेले 2, 5मधून आता इथे 6चा होणार 5, कारण आपण इथून कॅरी ओव्हर घेतला, बॉरो केला म्हणून. ओके, आता 6चा झाला 5, 5 - 4 1, आणि 1 - 1 0. सो आन्सर आलेला आहे आपलं 12. आता परत इथे काय घेणार आहोत आपण, हा जो वरचा 0 आहे तो इथे घेणार आहोत. आता आपल्याकडे आलेला आहे 120. आता या टेबलमध्ये 120 कुठे नाही आहे, त्यापेक्षा स्मॉल नंबर आहे 111. आणि तो आहे 37 3 जा, म्हणून आपण इथे घेणार आहोत 3. 37 3 जा 111. आता हे जर मायनस केलं, 10मधून 1 गेला 9, 1 - 1 0, 1 - 1 0. आपल्याकडे परत आलेला आहे 9. आता हा परत 9च आला ना. आता आपण त्याला परत डिव्हिजन करताना परत कसं करणार आहोत, 0 घेणार आहोत अजून एक इथे, तो झाला 90. मग 37 2 जा 74. हे परत मायनस केला की आला इथे 16. परत इथे आपण 0 घेतला की परत इथे आला 4. 37 4 जा 148 मायनस की परत इथे आले 12. परत इथे 0 घेतला
की परत 37 3 111 आणि हे मायनस केलं की इथं आला 9. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा 9 काय होत आहे, रिपीट होत आहे. म्हणजे आन्सरमध्ये 243 हे रिपीट होत आहे. तर याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. म्हणजे आता तुम्ही जर पुढे डिव्हिजन केली ना तर तुम्हाला हे आन्सर असंच मिळणार आहे. 243 परत इथे 243 असं हे संपतच नाही. हे आन्सर, ही टर्म काय होत नाही, संपतच नाही. मग अशा वेळेस हे आन्सर आपण नॉन टर्मिनेटिंग असं म्हणतो. तर ते कसं लिहितात, 9 / 37 इज इक्वल टू 0.243 म्हणजे हे कॅरी ऑन असंच होत राहतं. आणि हे लिहिताना मग आपण याला अशा प्रकारे लिहू शकतो, 0.243 आणि वरती अशी लाईन द्यायची. आता हा मोठा नंबर आहे, म्हणजे 1 डिजिटपेक्षा जास्त नंबर आहे म्हणून आपण लाईन देतो. फक्त जर एकच डिजिट रिपीट होत असेल तर त्याच्यावरती डॉट द्यायचा असतो. ठीक आहे, आता हे समजलं. 0.243च्या वरती आपण अशी ही लाईन का दिली आहे, कारण तो रिपीट होत आहे नंबर म्हणून दिलेली आहे. ओके, समजलं. मग 9 / 37चा आन्सर काय आलेला आहे, 0.243 आणि ते नॉन टर्मिनेटिंग आहे. ओके, समजलं. हा झाला आपला फर्स्ट क्वेश्चन. आता आपण सेकंड सॉल्व करूयात. आता नेक्स्ट आहे 18 / 42, म्हणजे 42ने 18ला डिवाइड करायचं आहे. असं आपण 42चा टेबल तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे, आता 42च्या टेबलमध्ये 18 येतात का, तर 42पेक्षा 18 हे छोटे आहेत म्हणून आपण इथे काय करणार आहोत, त्याला 0ने डिवाइड करणार आहोत. सो 0 मायनस आले इथे 18 ॲज इट इज. मग आपण इथून काय करणार आहोत, इथे घेणार आहोत 0. आता आपण इथे 0 घेतला म्हणजे इथे काय द्यायचा, पॉईंट द्यायचा. ओके, समजलं. आता आपल्याकडे आले 180 नंबर. तर 42च्या टेबलमध्ये 180 आहेत का कुठे, तर नाही आहेत. पण त्यापेक्षा छोटा नंबर आहे 168. 42 4 जा 168. मग आपण इथे कितीने डिवाइड करणार आहोत, 4ने डिवाइड करणार आहोत. 42 4 जा 168. आता हे काय करायचं, आपल्याला 180मधून सबट्रॅक्ट करायचं आहे. सो 0मधून 8 जात नाहीत म्हणजे इथे आला 10. 10 मायनस 8 2. इथला 1 आपण इथे बॉरो केला होता 10साठी. सो इथे झाले 7. 7 मायनस 6 1 आणि 1 मायनस 1 0. आता आलेले आहेत आपल्याकडे 12. परत आपण एक घेणार आहोत इथे 0. आता 120 आहेत का त्या टेबलमध्ये 42च्या, तर नाही आहे. पण त्यापेक्षा छोटा नंबर आहे. 42 2 जा 84. आता मग इथे आपण कितीने डिवाइड करणार आहोत, 2ने. किती आले हे 84. आता हे मायनस करूयात 120मधून. सो 0तून 4 जात नाही म्हणून इथे घेतले आपण 10. 10 मायनस 4 आले 6. 1 बॉरो केला होता म्हणून 2चा झाला 1. आता ह्या 1मधून परत 8 जात नाहीत. सो इथे होणार 1चे 11. 11 मायनस 8 झाले 3. इथून 1 बॉरो केला होता म्हणजे तिथे झाला 0. आता हे आले 36. परत आपण इथे घेणार आहोत एक 0. आता 360. आपल्याकडे 42च्या टेबलमध्ये 360 आहेत का, तर नाही. त्यापेक्षा स्मॉल नंबर, छोटा नंबर आहे 336. 42 8 जा. सो इथे आपण 8ने डिवाइड करणार आहोत. 42 8 जा 336. आता मायनस करूयात ते. सो 10मधून 6 गेले, राहिले 4. 1 बॉरो केला होता सो इथे राहिले 5 मायनस 3 2 आणि 3 मायनस 3 0. परत इथे आपण घेणार आहोत एक 0. ओके, आता 240 आपल्याकडे नंबर नाही आहे. पण 42 5 जा आहे 210. सो इथे घेणार आहोत 42 5 जा 210. मायनस केला की आपल्याला मिळाले 0 मायनस 0 4 मायनस 1 3 2 मायनस 2 0. सो 30 आले. परत एक आपण इथे 0 घेणार आहोत. ठीक आहे, आता 300 आले. आपल्याकडे 300 आहेत का, नाही आहेत. पण आपल्याकडे 294, त्यापेक्षा 300पेक्षा स्मॉल नंबर आहे 294. 42 7 जा. सो इथे आपण डिवाइड करणार आहोत 7ने. 42 7 जा
294. आता हे मायनस केले, सो 10मधून 4 गेले 6, 0ला कट केलं 9 आला, 9 - 9 0. परत इथे 3ला कट करून इथे आले आपल्याकडे 2 - 2 0. ओके, सो 6 आलेला आहे. आता आपण परत एक 0 घेऊयात. आता इथे काय लिहिणार आहोत, 60 आहे. 60पेक्षा स्मॉल नंबर आहे 42. सो 42 1 जा 42. मायनस करूयात. सो 10मधून 2 गेले 8 राहिले, अँड 5मधून 4 गेला 1 राहिला. सो आपल्याकडे परत नंबर आलेला आहे 18, जो की आपला फर्स्ट नंबर होता. म्हणजे आपण याच्या पुढे डिवाइड केलं तर आपल्याला हाच नंबर रिपीट होणार आहे, जो की आहे 4,28,571. हाच नंबर आपल्याला 428,571, इथे 428,571 हाच रिपीट होणार आहे. तुम्ही कितीही वेळा डिव्हिजन केली ना तरी तो रिपीट होणार आहे, कारण ती टर्म काय आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे आणि हा नंबर रिकरिंग आहे, म्हणजे सतत तोच रिपीट होणार आहे. म्हणून आपलं आन्सर काय आलेलं आहे आता, 18 डिवाइड बाय 42 इज इक्वल्स टू 0.428,571. परत इथे काय येणार आहे, तोच नंबर येणार आहे, म्हणून आपण इथे डॉट 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 लिहिलेलं आहे. आणि हेच आपण कशा प्रकारे लिहू शकतो, तर इज इक्वल टू 18 डिवाइड बाय 42 इज इक्वल टू 0.428,571. आणि हा पूर्ण नंबर रिपीट होत आहे, म्हणून त्याच्यावरती आपण ही अशी लाईन, किंवा यालाच बार असे म्हणतात, अशी आडवी लाईन देणार आहोत. ठीक आहे, हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके, समजलं. नेक्स्ट बघूयात आता. थर्ड आहे आपला 9 डिवाइड बाय 14. म्हणजे आपल्याला 9ला 14ने डिवाइड करायचं आहे. इथे हा 14चा टेबल मी लिहून घेतला आहे, तसा आपल्याला 14चा टेबल लर्नच पाहिजे. ॲटलिस्ट 20पर्यंत तरी टेबल आलेच पाहिजेत. ओके, आता 14ने आपल्याला काय करायचं आहे, 9ला डिवाइड करायचं. 14च्या टेबलमध्ये 9 येत नाही. 9 हा 14पेक्षा स्मॉल आहे, म्हणून आपण इथे त्याला 0ने डिवाइड करणार आहोत. ओके, आता आला आपल्याकडे हा 9 नंबर. ठीक आहे, पण इथे आपण घेत आहोत आता नेक्स्ट 0 घेणार आहोत, म्हणून इथे द्यायचं आहे पॉईंट. समजलं. आता आपल्याकडे आलेला आहे 90 नंबर. आता 14च्या टेबलमध्ये 90 येतो का, तर नाही येत, पण 14 6 जा 84 येतात, म्हणून आपण इथे 6ने डिवाइड करणार आहोत. 14 6 जा 84. ओके, आता इथे राहिलेले 10मधून 4 गेले 6, आणि हा 0, 6 राहिले. परत आपण इथे घेतलेला आहे एक 0. आता 60 आले, पण 14 4 जा 56 येतात. 60 या टेबलमध्ये येत नाही, म्हणून 14 4 जा 56. 60 - 56 आले 4. ओके, आता परत आपण घेणार आहोत 0. आता 14च्या टेबलमध्ये 40 येत नाहीत, पण त्यापेक्षा स्मॉल नंबर म्हणजे येतो 28. ओके, सो 14 2 जा 28. ओके, 10मधून 8 गेले 2, आणि 3मधून 2 गेले 1, 12 राहिले. आता आपण इथे घेणार आहोत एक 0. आता परत 14च्या टेबलमध्ये 120 येत नाहीत, पण काय येतो, 112 येतो. 14 8 जा 112. सो इथे राहिले 8. हे असंच मी डायरेक्ट केलं सबट्रॅक्शन. आता आपण घेणार आहोत इथे 0. सो 14च्या टेबलमध्ये 8080 तर नाही आहे, पण 70 आहे. 14 5 जा, सो इथे येणार आहे 14 5 जा 70. सो इथे राहिले 10. ठीक आहे, आता इथे आपण घेतला 0. सो आता 100 नंबर नाही आहे, तर किती आहे, 14 7 जा 98. 14 7 जा 98. सो इथे राहिले 2. ओके, आता 0 घेणार आहोत. 14च्या टेबलमध्ये 20 नाही आहे, पण 14 1 जा 14 आहे. सो इथे आला 6, म्हणजे इथे झालेला आहे 60. ओके, सो आता 60 नाही आहे, पण 56 आहे. 14 4 जा 56. परत आलेला आहे इथे आता
4. आता तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे आपल्याकडे बघा 60 आला होता. ओके, आला होता ना. म्हणजे ह्या 4 पासून आता हे पुढचे नंबर काय होणार आहेत, रिपीट होणार आहेत. समजलं? म्हणजे 0.6 हा नाही रिपीट होणार आहे, पण 4, 2, 8, 5, 7, 1 हा रिपीट होणार आहे. मग आपलं आन्सर आपण कसं लिहूयात ते बघूयात. ओके, सो 9 डिवाइड बाय 14 इज इक्वल्स टू 0.642857 परत काय येणार आहे, 428571 हा नंबर रिपीट होणार आहे. म्हणून आपण लिहिताना त्याचं आन्सर असं लिहायचं की हा 0.6 ॲज इट इज लिहायचा आणि 428571 हा जो रिपीट होणार आहे त्याच्यावरती आपण ही लाईन द्यायची आहे. जो नंबर रिपीट होणार आहे त्याच्याच वरती लाईन किंवा डॉट देणार आहोत. ओके, एकच नंबर रिपीट होणार असेल तर आपण त्याच्यावरती डॉट देतो, आणि जर एकापेक्षा 2 डिजिट 3 डिजिट असे नंबर रिपीट होणार असेल तर आपण त्याच्यावरती अशी लाईन देतो. ओके, समजलं? हे त्याचं आन्सर आहे. 4th आहे -103 डिवाइड बाय 5. ओके, आता तुम्ही म्हणाल हे मायनस आहे, ह्याला कसं आपण डिव्हिजन करणार ह्याची, तर मायनस साईन हे फक्त आपण आन्सरला द्यायचं. जशी आपण नॉर्मल डिव्हिजन करतो नंबर्सची तशी करायची आहे. सो 103ला आपण 5ने डिवाइड करणार आहोत. आता 5चा टेबल सगळ्यांना येतोच. ओके, तर कसं करणार, 5 2 जा, हा पहिले हा 10 नंबर घेणार, 5 2 जा 10. ओके, सो 0 आला, 10 - 10 0. आता हा जो 3 आहे तो आपण इथे खाली घेणार आहोत. आता 5च्या टेबलमध्ये 3 येत नाहीत म्हणून आपण त्याला 0ने डिवाइड करणार आहोत. सो 5 0 जा 0, 3 - 0 आलेला आहे 3. आता इथे आपण घेणार आहोत डेसिमल पॉईंट. ओके, आणि इथे घेणार आहोत 0. ओके, आता आलेला आहे 30. 5 6 जा 30. तर इथे आपल्याला हे आन्सर मिळालेलं आहे 20.6. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे पूर्ण आन्सर मिळालं, म्हणजे इथं 0 आलं. ठीक आहे, म्हणजे इथे आपल्याला टर्मिनेटिंग टर्म मिळाले. टर्मिनेटिंग म्हणजे ही टर्म इथेच संपत आहे, असं ह्याच्या पुढे 6 6 6 6 6 6 येत आहे का, नाही. म्हणजे इथे आपल्याला नॉन टर्मिनेटिंग टर्म मिळालेली नाही आहे, तर याला म्हणतात टर्मिनेटिंग टर्म. ओके, समजलं? सो आपला आन्सर काय असणार आहे, -103 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू, आता आपल्याला हे आन्सरला मायनस साईन द्यायचं आहे, -20.6. ओके, हे आपलं आन्सर होतं. नेक्स्ट बघूयात 5th वन. तर 5th आहे -11/13. आता फक्त इथे आपण काय करणार आहोत, नंबर्सची डिव्हिजन करणार आहोत आणि आन्सरला मायनस साईन द्यायचं आहे. सो 13ने आपल्याला 11ला डिवाइड करायचं आहे. 13चा टेबल लर्न पाहिजे तरीसुद्धा मी इथे लिहिलेला आहे, ज्यांचा लर्न नसेल त्यांच्यासाठी. ओके, आता 13पेक्षा 11 हा स्मॉल नंबर आहे म्हणून आपण इथे काय करणार आहोत, 0ने त्याला डिवाइड करणार आहोत. सो 13 0 जा 0, 11 - 0 आलेला आहे 11. ओके, आता आपण वरून इथे घेणार आहोत 0 आणि इथे देणार आहोत पॉईंट, डेसिमल पॉईंट. आपल्याकडे आलेला आहे 110 नंबर. सो 13च्या टेबलमध्ये 110 नाही आहे, पण 13 7 जा 91 आणि 13 8 जा 104. सो 110पेक्षा स्मॉल नंबर आहे 104, म्हणजे आपण 8ने डिवाइड करणार आहोत. 13 8 जा 104. ओके, आपल्या इथे आन्सर आलेला आहे 6. आता वरून घेतला परत 0, 60 आलेला आहे. सो 13च्या टेबलमध्ये 60पेक्षा स्मॉल नंबर आहे, 13 4 जा 52 म्हणून आपण इथे 4ने डिवाइड करणार आहोत आणि आपल्याला आन्सर आलेला आहे 52. 60 - 52 आन्सर आहे 8. ओके, आता परत इथे 0 घेणार आहोत, झाला 80 नंबर. 80पेक्षा स्मॉल असलेला नंबर आहे 13 6 जा 78 म्हणून आपण इथे काय करणार आहोत, 6ने डिवाइड करणार आहोत आणि इथे आपल्याला आलेला आहे 78. सो 80 - 78 आन्सर आहे 2. ओके,
परत इथे घेतला 0, 20 झालेला आहे. आता 20 आहे का 13च्या टेबलमध्ये? तर नाही आहे, पण 13 1 जा 13 आहे. सो 1 घेतला, इथे आला 13. सो 20 - 13 आन्सर आलेला आहे 7. परत इथे घेतला 0, 70 झाला. सो 13 5 जा 65. हा 70पेक्षा स्मॉल नंबर आहे. सो 13 5 जा 65. 70 - 65 आन्सर आलेला आहे 5. परत 0 घेतला. आता 50पेक्षा स्मॉल नंबर आहे. 13 3 जा 39. सो इथे परत घेतला 3. इथे लिहिला 39. आता 50 - 39 जर केला, 10 - 9 1. परत इथे 4 जो बॉरो केला इथून 1 म्हणून 5चा झाला. 4 - 3 1. 11 आला, म्हणजे आपला फर्स्ट नंबर आला. म्हणजे इथून आपले परत ही डिव्हिजन सगळी जी आहे ती रिपीट होणार आहे. म्हणजेच हा 8 8 4 6 1 5 3 हा नंबर परत काय होणार आहे? रिपीट होणार आहे. म्हणजेच आपलं आन्सर आता इथं रिकरिंग नंबर येणार आहेत, नॉन टर्मिनेटिंग टर्म आहे. सो इथे आपलं आन्सर काय येणार आहे? -11/13 इज इक्वल्स टू 0.846153. आणि इथे मायनस असल्यामुळे याला देणार आहोत मायनस. आणि परत इथे काय होणार आहे? 846153 हे रिपीट होणार आहे आणि हे नॉन टर्मिनेटिंग आहे. म्हणून आपण आन्सर लिहिताना -0.846153 हा जो रिपीट होणारा नंबर आहे त्याच्यावरती हा असा आडवा बार किंवा अशी आडवी लाईन देणार आहोत. याचा अर्थ की हा नंबर जो आहे तो रिपीट होत आहे. समजलं? ओके. आता इथे हे मोठा नंबर होता. मी मागासपासून म्हणते की जो नंबर रिपीट होईल त्याच्याच वरती आपल्याला लाईन द्यायची आहे. इकडे हा 6 रिपीट होत नव्हता म्हणून आपण 6 वरती लाईन दिलेली नाही आहे. जर तुमचा आन्सर असा असेल की 0.33333 म्हणजे इथे 3 रिपीट होते. ओके. तर याला लिहिताना असं लिहायचं 0.3 आणि 3च्या वरती द्यायचं आहे डॉट. सिंगल डिजिट रिपीट होत असेल तर आपण डॉट देणार आहोत. आणि जर असं असेल 0.272727 तर ते आपण आन्सर कसं लिहिणार? 0.27 बार. ओके. समजलं? बाय बाय.